नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 30 जूनच्या भागामध्ये सायली प्रतिमा त्यांना पुन्हा विचारायला सुरुवात करते आणि ॲक्सिडेंट कसा झाला हे सांगा बरं का, आणि ती लगेच रेकॉर्ड करायला घेते. प्रेक्षकांनो, मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू होतं आहे आणि प्रतिमा त्या सांगायला सुरुवात करता की अगं तो दिवस तुम्ही आजही विसरणार नाही. आम्ही जेव्हा सुभेदारांच्या घरून निघालो ना, तेव्हा तन्वी इतकी रडत असते ना, कारण तिला राहायचं असतं म्हणून ती नाही म्हणत असते की मला यायचं नाही. पण अर्जुन त्याचं जे खेळणं असतं ना तो तिला देतोय आणि हे बघ, तुला हे खेळणं हवं होतं ना तन्वी. अर्जुन त्याच्या हातातलं बावलं तिच्या हातात देतोय आणि प्रतिमा त्याला पुढं सांगायला सुरुवात करताय. जेव्हा एरवी आम्ही गाडीने जात असतो ना तर तन्वी लगेच झोपून जायची. तर सायली लगेच अर्जुनला मेसेज करून सांगते की हे बघा, ते तन्वीचं लहानपणाचं खेळणं आपल्या गाठोड्यात होतं ना, ते येताना घेऊन या. आणि प्रतिमा त्या पुन्हा सांगता, पण त्या दिवशी तन्वी झोपलीच नाही अगं त्या बावल्यामुळं. सायलीच्या मोबाईलवर लगेच अस्मिताचा कॉल येतो आणि अस्मिता सांगते, अगं सायली, मी आणि पूर्णाजी तुला भेटायला येतोय बरं का गं. पण तिचा आवाज इकडनं येतच नसतो. तर लगेच सायलीला अस्मिता विचारते, काय गं काय झालं, बोलत का नाहीस? सायली टेन्शनमध्ये असते, कारण हे आल्यानंतर तर मला जायला भेटणार नाही आणि आज जो प्लॅन केला ॲक्सिडेंटचा तर कसं काय होईल. हे ऐकत असताना लगेच प्रतिमा तर तिच्याकडं बघताय आणि विचारतं का अगं काय झालं. त्यावर सायली म्हणते, काहीच नाही आत्या, काहीच नाही, तुम्ही जायची तयारी करता का बरं का. असं म्हणून प्रतिमा आत्या हो म्हणताय आणि त्याही तयारी करायला निघताय. आणि पुन्हा आपल्याला सुभेदारांच्या घरी दाखवलं प्रतापरावांना सांगत असते, जेव्हा मी इंटरव्ह्यूला जायची ना डॅड, तेव्हा चैतन्य हा गोलूला सांभाळायचा, कारण मी त्यालाच सांगू शकत होती ह्या गोष्टी. आणि ती सांगत असताना मी जितक्या वेळेस इंटरव्ह्यू दिली गेलेली ना, तितक्या वेळेस चैतन्याने त्यालाच सांभाळाय. पण लगेच प्रतापराव म्हणता, अगं खरंच मुलं मोठे झाल्यानंतर काही गोष्टी त्यांच्या असतात, आपण हे विसरून जातो आणि हे खरंच चुकलं तुझ्या मम्माचं आणि मामचं. आम्ही तुझ्याकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. तुझ्या मनामध्ये काय होतं कमीत कमी याचा विचार करायला हवं होतं. पण तुला नोकरी करायची आहे ना, तर कर बेटा, माझी पूर्णपणे तयारी आहे आणि मी स्वतः तुला नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करेल. आणि प्रतापराव त्यांच्या एका मित्राला कॉल करून सांगता अस्मिताच्या नोकरीविषयी. आणि अस्मिताला ते लगेच म्हणता, हे बघ, पण बाकीचे प्रयत्न तुला करावं लागतील ना. आणि इकडे लगेच अश्विन त्याच्या मामाला म्हणत असतो, अगं मामा, काय प्रॉब्लेम आहे, अस्मिता नोकरी करेल तर करू दे ना, तिलाही वाटतंय ना काहीतरी बाहेरचं जग बघू दे तिला. त्यात लगेच कल्पनाताई म्हणता, अरे तिला नोकरी करायची गरज काय आहे, आपण आहोत ना, आम्ही आहोत ना, काहीच गरज नाही आहे. त्याच्यावर अश्विन लगेच म्हणतो, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हे बघ, याच्या अगोदर लग्नाच्या होती तुमच्यावर अवलंबून होती, नंतर सचिनवर अवलंबून राहिली, पण आता तिच्यावर जबाबदारी मोठी आहे गं. त्यावर पुन्हा कल्पनाताई, हे बघ, मला काहीच माहिती नाही, पण तरीसुद्धा अश्विन तिला मामा तू शांत हो, मी तुला काय सांगतो तू व्यवस्थित ऐक. आज तिला मामाची आणि वडिलांची म्हणजे आई वडिलांची दोघांचीही जबाबदारी तिला सांभाळायची आहे. तू हे कसं समजू शकत नाही मामा. तितक्यात लगेच प्रतापराव येत आहे आणि म्हणताय, हे बघ, मी तिला हो सांगितले नोकरी करायचं. अगं कल्पना, काय हरकत आहे तिला नोकरी करू द्यायला. अगं जगामध्ये आता अशा भरपूर बाया आहेत की ते मुलं पण सांभाळता आणि नोकरी सांभाळता. आपण तर आहोत ना. त्याच्यावर पुन्हा कल्पनाताईंचं तेच चालू असतं की हे बघा, मला ते काहीच माहिती नाही, तिच्यावर गोलूची जबाबदारी आहे, तुम्ही असं कसं काय तिला हो म्हणता. त्यात लगेच प्रतापराव म्हणता, अगं गोलू आहे तर आपण सांभाळू शकतो त्याला, कारण हे बघ, ती बाहेर जाईल तर कमीत कमी तिच्या डोक्यातले विचार तरी कमी होतील आणि ती चांगली राहील, आनंदी राहील. हे तुला नको आहे का, तुला समजते का कल्पना. असं म्हणून त्या कल्पनाताईंनाही समजत असतं. आणि अश्विन म्हणतं, हे बघा पप्पा आणि मामा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तिला बाहेरचं जग बघू द्या. तिला जर नाही झालं तर मग आपण आहोत ना तिला दोघांनाही सांभाळायला. याच्यावर पुन्हा कल्पनाताई काहीच बोलत नाही आणि त्यांचं मात्र तोंड पडलेलं दिसतंय प्रेक्षकांनो, कारण त्या नाराजच आहे. त्यांची इच्छा आहे की अस्मिताने नोकरी करायला नको. इकडे सायली रूममध्ये फेऱ्या मारत असते, कारण अस्मिता येणार आहे म्हणून ते टेन्शनमध्ये असते ना. अर्जुन लगेच तिला कॉल करतोय आणि सायली सांगते, हे बघा, तुम्ही काही करा, पूर्ण आजीला ना अस्मिताला इथे येऊ नका देऊ बरं का, कारण आजचा प्लॅन आपला सक्सेसफुल व्हायलाच हवं. आणि अर्जुन म्हणत असतो, अगं मी कसं काय सांगणार, पण ठीक आहे, मी करतो काहीतरी प्रयत्न, तू नको टेन्शन घेऊ. असं पुन्हा सायली सांगते, हे बघा, प्रयत्न करू नका, तुम्ही त्यांना नाही सांगा, कारण आजचा प्लॅन पूर्ण झालाच पाहिजे. अर्जुन म्हणतो, हे बघ, तू एवढं पॅनिक होऊ नको, मी काहीतरी करतो, तू टेन्शन घेऊ नको बरं का. पण सायली मात्र टेन्शनमध्ये आलेली, कारण ती म्हणते आज काहीही झालं तरी प्लॅन पूर्ण करायचाच. आणि इकडे कल्पनाताई मात्र त्यांच्या रूममध्ये रडत असतात. तितक्यात लगेच प्रतापराव कॉफी घेऊन येतात आणि म्हणता, अगं असं काय करते कल्पना, इतकं हळवं होऊन कसं चालल. त्यात लगेच कल्पनाताई म्हणता, का हो, माझं काय चुकलं, मी काही वाईट बोलली का, मी तिचं का वाईट बघते का अस्मिता, तर ती इतकी कशी रागावली माझ्यावरती, आणि एवढं होऊनही ती मला भेटायला सुद्धा आली नाही का, म्हटली नाही का मम्मा माझं चुकलं वगैरे असं.
पण लगेच प्रतापराव तिला म्हणत असतात की अगं, तर मुलं मोठी झालेत ना, काही गोष्टी त्यांच्या मर्जीने करायच्या असतात, असं काय करते तू. त्यावर पुन्हा कल्पनाताई म्हणतात, पण तिचं यायचं काम होतं ना मला भेटायला. तितक्यात अस्मिता येते आणि लगेच ती आवाज देते, मामा अगं मी आले ना गं. असं म्हटल्यावर लगेच प्रतापराव दाराकडं बोट दाखवताय आणि कल्पनाताई तिच्याकडं बघताय आणि अस्मिता येऊन लगेच म्हणते, मामा सॉरी गं, खरंच चुकलं माझ्याकडनं, मी इतकं बोलायला नको होतं गं तुला. अस्मिता अगं तूच सांग ना मामा, मी तुझ्यावर नाही चिडचिड करणार तर कोणावर करणार गं. अगं तुला कळत कसं नाही रे ग मामा. इतक्यातलं कल्पनाताई म्हणता, अहो तुझं म्हणणं झालं बरोबर, मग मी तुझ्यावर नाही ओरडणार तर कोणावर ओरडणार बरं का, सांग बरं का. असं म्हणून दोघं एकमेकीच्या गळ्यात पडतं आणि हे प्रतापराव लगेच म्हणता, हो म्हणजे आता बघा दोघींची तसं बोलणं चालू झालं तर लगेच पप्पांना विसरली अस्मिता. ती लगेच बघते आणि हे बघ मामा, मला ना आता हसत हसत नोकरीवर पाठवणार आहे की नाही तू. प्रतापराव अगं आता तरी माझ्या कॉफीला मान मिळणार आहे का नाही कल्पना. आणि कल्पना जाय लगेच कॉफी उचलून प्यायला घेत आहे आणि म्हणता, हे बघा तुमच्या नवऱ्याच्या हाताची कॉफी म्हणजे एक बायकोला अमृत आहे बरं का. असं म्हणून दोघंही लगेच हसत असतं आणि कल्पनाताई लगेच म्हणता, मी काय म्हणते, तुम्ही एकदा अश्विनशी बोलता का, कारण जेव्हापासून प्रिया प्रेग्नेंट झाली ना तेव्हापासून तोही खूप टेन्शनमध्ये आला आहे. प्रतापराव म्हणता, अगं माझी मीटिंग झाली ना, मी अश्विनशी बोलतो, तू टेन्शन घेऊ नको बरं का. असं म्हटल्यावर लगेच खाली आलेला अर्जुन म्हणत असतं की अरे झाली का तयारी. आणि पूर्ण आजी आणि अस्मिता तर तयारी करूनच बसलेले आहे. तो म्हणतो चला निघायचं आहे बरं का, मी तयारी करून येतोच. पण तितक्या जगात पूर्ण आजी म्हणतात की अरे तुला तयारी काय करायची गरज आहे, तू खूप हँडसम दिसतोय. तो म्हणतो काय पूर्ण आजी, म्हणजे मी तुम्हाला ब्युटी वगैरे म्हणतो तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मलाही तसंच म्हणायला लागलं आहे. आणि तो मात्र खुश होतोय कारण त्याला असं वाटतंय की आजचा ॲक्सिडेंट कॅन्सल होईल, पण तसं काही होत नाही प्रेक्षकांनो. आणि तो लगेच म्हणतो चला मी फ्रेश होऊन आलोच बरं का. पण लगेच कल्पनाताई म्हणता, हे बघा मी पण येतेच बरं का तुमच्याबरोबर, कारण मला तुमचा उत्साह बघून मलाही वाटते की मी तुमच्याबरोबर यायला हवं. अस्मिता इतका वेळ तर अर्जुनची वाट बघावं लागत होती, आता मामाची बघावं लागलं. आणि ते लगेच सायलीला फोन करून सांगते की अगं पूर्ण आजी आणि मी येणार होतो ना, पण आता ना मामा पण येते आमच्याबरोबर. हे ऐकलं सायलीला टेन्शन येते की अरे मी तर नाही सांगितलं होतं की तुम्ही यांना काही करून नाही सांगा असं. पण तर सायलीच लगेच कारण शोधते आणि ती म्हणते, अगं माझी तब्येत खराब आहे ना आणि तुम्ही आले तर जास्त बोललेही नाही जाणार माझ्याकडनं. अस्मिता ठीक आहे आम्ही नंतर येतो मग. आणि अर्जुन खाली आला लगेच म्हणतो, चला झाली नाही तयारी. कल्पना तर अरे सायलीची तब्येत खराब आहे ना, नंतर तर असं त्या म्हणतच असं ना. अर्जुन लगेच म्हणतो, असं कसं काय, सकाळी तर चांगली होती मी आलो तेव्हा. कल्पनाताई अरे ह्या याच्यामध्ये दिवसांमध्ये तब्येत नरम गरम होतच असते. त्याच्यावर अर्जुन म्हणतो की सायलीची फिलिंग एकदम स्ट्रॉंग आहे, म्हणजे तिने केलेला प्लॅन आहे तर काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून तिने बरोबर कारण शोधलं. आणि हे बघ तू आता ना यांच्या घरी जातोय ना सिनेरांच्या घरी, तर तुझं जे काम असेल ना ते करून लगेच घरी वापस आहे. असं अस्मिता अर्जुनला सांगते आणि अर्जुन म्हणतो, हो हो मी जातो आणि लगेच येतो. आणि इकडं लगेच सायली देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवा हे बघा जे काही असं ना ते सर्व निर्विघ्न पार पाडून घ्या आणि तुमची मला पूर्णपणे साथ हवी आहे. आणि असं म्हणतात बरं, गणेशाच्या डोक्यावर जे फूल आहे ना ते फूल खाली पडते प्रेक्षकांनो. तर बघा म्हणजे देवाची साथ सुद्धा सायलीकडे आहे. आणि हे बघताच बरोबर सायली इतकी खुश होते आणि ती म्हणते, देव अशीच कृपादृष्टी तुम्ही माझ्यावर आणि माझ्या बाळावर ठेवा. आणि ती पुन्हा देवाजवळ हात जोडून उभी प्रेक्षकांनो. आणि चला पुढील भागामध्ये आपण बघणार तर ॲक्सिडेंट होतोय आणि सायली ते ॲक्सिडेंट स्वतःच्या डोळ्याने बघत असताना तिला थोडं थोडं आठवतंय. आणि इकडे लगेच रविराज म्हणत अरे गाडीचे ब्रेक फेल झाले. अर्जुन मागूनही म्हणतोय की गाडी साईडला करा, पण ते काहीच उपयोग नाही कारण गाडीचे ब्रेक फेल झाले. सायलीला पूर्णपणे आता पहिलं आठवायला लागलेले प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते मीच तन्वी आहे, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हसूच आपल्याला दिसतंय कारण तिला आता पूर्ण आठवलेलं आहे आणि ती इतकी खुश होते. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रेक्षकांनो.